जागेवर इथे उपोषणकर्त्यांनी उपोषण केलं होतं. त्या निमित्तानं त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. तर आपण त्यांना विचारू कसं काय मान्य झाल्यावर काय झालं. सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून उद्या माता रमाईंची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त समस्त भारतीयांना मी शुभेच्छा देतो आणि मोठ्या उत्साहात थाटामाटात मातोश्री रमाबाई आंबेडकरांची जयंती समस्त भारतामध्ये साजरी झाली पाहिजे असं मी संपूर्ण भारतीयांना आवाहन करतो. काल दिनांक रोजी 5/2/2026 रोजी मी उपोषण स्थगित केलं. त्याची कारणे आहे. कारण नंबर 1 की 4 तारखेला तुकाराम काते साहेब येऊन गेले. त्यांनी देखील चांगल्या प्रकारे पाठपुरावा केला. संबंधित अधिकाऱ्यांना माझ्यासमोर फोन लावले, त्यांना जाब विचारला आणि त्यांच्या जाब विचारल्यानंतर बऱ्या अनेक गोष्टी घडल्या. आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक सूत्र हल्ले, त्यानंतर अनेक पत्रकार, नेते मंडळी, राज्यकारणी लोक या ठिकाणी येऊन गेले. आता त्यांनी सांगितलं की आम्हीच या स्तरावरती पाठपुरावा करू. स्वतः अनिल पाटणकर साहेब त्यावेळेस वेळ समिती अध्यक्ष होते. ते म्हटले की मी 19लाच सांगितलं होतं नाव द्यायला, त्यांनी दिलं नाही आणि त्यांनी नाव न देता माझ्या पाठून जे काय केलेलं आहे त्याबद्दल मला जाब विचारणार आहे. कारण त्यांचा एक प्रकार तो अवमानच केलेला आहे बेस्ट समितीने. आणि ते स्वतः बेस्ट समिती अध्यक्ष असताना त्यांचं पत्र नाकारणं किंवा त्यांना रिप्लाय न देणं हा एक प्रकारे त्यांनी केलेली कलम कसाईपणा आहे. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने जाब विचारतील. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आल्या होत्या मीनाक्षीताई पाटणकर. त्यांनी देखील सांगितलं की यापुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, आम्हीच आमच्या स्तरावरती पाठपुरावा करू आणि याचा छडा लावू. आणि तसेच आमच्या 152 क्रमांक प्रभागामधील नगरसेविका श्रीमती आशाताई मराठे या देखील त्या ठिकाणी उपोषणास्थळी उपस्थित होत्या. त्यांनी देखील मला तोंडी आश्वासन दिले की मी देखील माझ्या स्तरावरती पाठपुरावा करणार आहे आणि तुमच्यावरती आत्मदहनाची वेळच येऊ देणार नाही. त्याच्या अगोदर ह्या बस काढण्याला चिमूर राखेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृह हे नाव देण्यात आहे असं हे सगळं मला आश्वासन दिल्यानंतर मी त्यांना एक डेडलाईन दिलेलं आहे. 13 एप्रिलपर्यंत जर माझ्या ज्या 2 मागण्या होत्या पुतळं आणि बस काढण्याला नाव हे जर त्या 2 महिन्यामध्ये 13 एप्रिलपर्यंत दिलं नाही तर मी चिमूर नाका येते आत्मदहन करणार आहे, स्वतःला पेटवून देणार आहे असे बोलून मी माझ्या आमंत्रण स्थगित केलं आहे. जय भीम जय श्री. मी विलास काकडे, सिद्धार्थ कॉलनीमध्ये राहणार आहे. खरं तर मातोश्री रमाई ही आपली एकट्याची आई नसून या लाखो करोडांची आई आहे. आणि आमची मागणी होती की या मातोश्री रमाई हॉस्पिटलच्या बाजूला ज्या आवारात जे बस स्थानक आहे तर त्या बसस्टॉपला नाव माता रमाई देण्यात यावे अशी आमची मागणी होती. परंतु खरं तर अनिल पाटणकर साहेब आणि इथल्या माझ्या नगरसेविका आशाताई मराठे आणि आपले आमदार तुकाराम काते साहेब यांच्या हे आल्या कारणाने यांच्या पाठपुरावाने यांनी आम्हाला ही मान्यता आम्हाला दिलेली आहे. आणि BST कर्मचारी आणि BMC कर्मचारी यांना बोलावून आम्हाला हे आमरणपासून थांबवायला लावलेलं आहे. आणि 13 तारखेच्या आत 13 एप्रिल या तारखेच्या आत आम्हाला माता रमाई आणि या बस स्थानकाला नाव माता रमाई देण्यात येणार आहे असे आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांचे आभार मानतो की आम्हाला इतकं सहकार्य केलं त्या लोकांनी आणि इथंच आम्ही आमचं इथं थांबवलेलं आहे. जय भीम जय शिवराय. मी संत सुभाष साळवे रिपब्लिकन दिव्यांग सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष. जसं की तुम्ही तुमच्या चॅनलमार्फत आम्हाला काल भेट देण्यात आली, परवाच्या दिवशी भेट देण्यात आली. तुमच्या चॅनलकडून आम्हाला खूप सारी मदत, खूप सारा प्रतिसाद चांगला भेटण्यात आलं. परत सर्वात पहिले मी तुमचे आभार मानतो. आणि सर्वप्रथम म्हणजे आमच्या ज्या 2 मागण्या होत्या त्या मागण्यासाठी आमचे बंधू राकेश गायकवाड या उपोषणला बसले होते. पण उपोषणला बसायच्या आधी पत्रव्यवहार करताना आम्हाला खूप पळावं लागलं, आम्हाला खूप धावपळ करावं लागली. आणि उपोषणच्या वेळेस तुमच्या चॅनलमध्ये माध्यमातून आम्हाला मदत भेटली. तुकाराम काते साहेब आले आणि त्यांचं न ऐकता आम्ही त्यांना सांगितलं की संबंध अधिकारी आल्याशिवाय आम्हाला पत्रव्यवहार भेटल्याशिवाय आम्ही उपोषण स्थगित करू शकत नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला अनिल पाटणकर साहेब आले, त्यांची वाईफ आली मीनाक्षी पाटणकर मॅडम आली, परत आशाताई मॅडम आल्या, स्थानिक नगरसेवक 152चे आणि संबंधित अधिकारी BSTचे त्यांना आणण्यात आलं आणि त्यांच्याकडून आम्ही जाब घेण्यात आला. आणि त्या जाबला आम्ही संबंध एकदम असं उत्तर दिलं की 13 एप्रिल त्यांनी आम्हाला वेळ मागितला, आम्ही त्यांना एक थोडा एक्स्ट्रा वेळ दिला. पण 13 एप्रिलच्या आत जर त्यांनी नाही केलं तर आमचे मित्र आमचे संस्थेचे म्हणजे आमचे समाजसेवक राकेश गायकवाड असेल, विवेक काकडे असेल किंवा मी संत सुभाष साळवे असेल, आम्ही शांत बसल्याशिवाय राहणार नाही.
आता आत्मदहन केल्याशिवाय हे नाव होणार आहे का? आमची ही वेळ येऊन देऊ नका. तुमच्या चॅनल मार्फत आम्ही त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचवतो की लवकरात लवकर हे दखल घेण्यात यावी. आम्ही उपोषण थांबवलं म्हणजे एक शासन प्रशासनाला एक इशारा दिला आहे. आम्ही पुऱ्यापैकी थांबलो नाही. आमच्या जर मागण्या नाही झाल्या तर उद्या इथं डेडलाईन आमचे आत्मदहन केल्याशिवाय आम्ही काही राहणार नाही आणि याला जिम्मेदार तुम्ही असणार.